असं कोणाच्याही डोक्यात आलं नाही त्या काळामध्ये आणि आजही. पण साधू संतांच्या डोक्यात आलं, मेंदूमध्ये आलं की या कुठल्या तरी चांगल्या माध्यमातून सद्गुणाचा प्रचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबरायापासून आत्तापर्यंत दिंडी असेल, लक्षात ठेवा, कारण की त्या काळामध्ये जायला साधनं नव्हते, लोकांकडे पैसा नव्हता, मग जायचं कसं काय? मग अशा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एका देवाची उपासना करण्यासाठी दिंडी आहे आणि एका क्षेत्राला मानावं म्हणून पंढरपूर आहे. मग दिंडी म्हणून काय असतं, टाळ वाजवत जर दिंडी निघाली ना तर साप विंचू काटे हे यमकिंकर आहेत. वाजत वाजत जर चालले तर समोरचे सगळे घाबरून पळतात, पहिला टप्पा. आणि पताका असते ना त्याचे दोन कारण आहेत. श्वापच जर अंगावर आलं तर तरी काठीने मारता येतं, म्हणजे पताकाची काठी तयार करता येते. आणि जुन्या काळामध्ये असं डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये डाकू लपायचे आणि मग असे लोकांचा जर समूह चालला तर त्यावर आक्रमण करायचे. पण भजन करत जर पताका घेऊन चालले तर डाकूला कळायचं वारकरी चाललेत, यांना लुटू नका. ही परंपरा आहे, लोकांना माहीत नाही या गोष्टीची. आणि ह्या परंपरा माहिती होणं गरजेचे आहे. लग्नामध्ये नवरदेव घोड्यावर का बसतो? त्या काळामध्ये सावकाराचं घर असलं, डागडागिने असले, एकाच दिवशी बाहेर करायचे ते. एरवी कुठं जमिनीत लपलेलं असायचं, कोणी गाडून ठेवायचं. पण लग्नाच्या दिवशी सगळी दागिने एकत्र यायचे, बायाच्या अंगावर, ह्याच्या अंगावर, आणि डाकू त्या काळात आक्रमण करायचे. मग कमीत कमी वधूची इज्जत वाचली पाहिजे, वधूला सुरक्षित ठेवलं पाहिजे, म्हणून त्याच्याकडे कोणी जांभ्या देतं, कोणी तलवार देतं, कमरेला लावलेली असते. आता ते शोपीस झालं ते. आणि घोड्यावर रेडीमेड का बसवतात त्याला, की जर डाकू आले तर तू वधू घेऊन पळून जा, तू तुझं संरक्षण कर, बाकी आम्हाला लुटलं तरी चालेल. ही परंपरा आहे. आता खरं म्हणजे जो घोड्यावर बसून येतो तोच जास्त लुटतो. त्याचा हुंडा, त्याची परंपरा जर पाहिली ना तर दुसऱ्या डाकूची गरजच राहिली नाही. पण जुन्या काळामध्ये दागिन्याचं संरक्षण व्हावं, वधूला पळवून नेऊ नये, ह्या परंपरा आहेत. तशी दिंडीची परंपरा आहे. आपण कोण आहोत? मनुष्य आहोत. कोणत्या देवाला मानलं पाहिजेत? 700 वर्षापूर्वी न वर्तमानपत्र होती, न लोकांचा प्रचार होता. ह्या सगळ्यांना एकत्रित करण्याकरता दिंडीचा प्रघात आपल्या महाराष्ट्रामध्ये पडला. त्यानंतर भगवान बाबांच्या काळामध्ये वर्षातून एकदा दोनदा दिंड्या जातात. वर्षातून समूह एकत्रित आला पाहिजेत, ईश्वर निष्ठांची मांदियाळी एकत्रित आली पाहिजेत. मग काय केलं पाहिजेत? आता एवढा मोठा खर्च, एवढी मोठी पब्लिक, एक माणूस जीव घालू शकत नाही. मग आपल्यामध्ये जे आहेर नावाची पद्धत आहे ती यासाठी आहेत, ज्याचं लग्न आहे त्याला मदत करा आणि सगळ्यांनी एका घराला उभं करायचं, म्हणजे आहेर द्यायचा. दुसरा लग्न असलं तर या सगळ्यांनी तोच आहेर परत करा आणि त्याचं घर उभं करा. परस्परम सहभाग, परस्पर एकमेकाला मोठं करणं, याला आहेर म्हणतात. आता जे आहेर देत नाही त्यांनाच निमंत्रण नाही. ज्ञानोबांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये फार चांगल्या पद्धतीने दिलेलं आहेत. ज्यांच्याकडे पैसे जास्त त्यांना निमंत्रण, कारण की मोठा आहेर आला पाहिजेत. वर्तमान काळात काही मुलांचे मुलीचे वर्षातून 3-4 वेळा अनेक बॉयफ्रेंड बरोबर बर्थडे साजरे होतात आणि प्रत्येकाला गिफ्ट मागतात. हा प्रकार वेगळा आहे, संप्रदायाचा प्रचार वेगळा आहे. मग काय केलं पाहिजे? श्री संत भगवान बाबांच्या हृदयामध्ये स्फुरण आलं, आपण नारळी सप्ताह करू. आणि पहिला सप्ताह पखाल इथे झाला. पखाल शब्दाचा अर्थ असा आहे, नारायणगडावर जाणारं पाणी ज्या डोहातून जात होतं पखालीनं, त्याला पखाल म्हणतात. तिथून पाणी वर जात होतं. जिथं भगवान बाबांनी स्वतःच्या शरीराचं अंग कापलं तो पखाल पहिला सप्ताह त्या ठिकाणी सुरू झाला आणि सगळे गावं एकत्र आले आणि तिथून नारळी सप्ताह सुरू झाला. आणि त्या नारळी सप्ताहाचा आजचा दिवस म्हणजे 88वा नारळी सप्ताह.
शिंगोरीच्या लोकाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. एवढा मोठा अचाट समुदाय, रोज यांनी जीव घातलं, डोकं शांत ठेवलं, सगळ्यांना सहकार्य केलं आणि तुम्ही लोकांनी सगळ्यांनी ऐकलं. म्हणून पुन्हा तुमचे धन्यवाद देऊन आपण आपल्या कीर्तन सेवेकडे वळू. विठ्ठल विठ्ठल. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगातून या जगातला बलवान जो कोणी आहे त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं. बलवान बरं का, या जगात त्याच्या इतका कोणीच बलवान नाही अशाचं वर्णन केलेलं आहे. नास्तिक माणसं आहेत, भोगाला मांडणारी माणसं आहेत, शिक्षणामुळं भोगाकडे त्यांची प्रवृत्ती झालेली आहेत, असे सगळे लोक आणि आस्तिक माणसं जे आहेत ते देवाला मानणार आहेत. या सगळ्यांना चमत्कार वाटेल असं या अभंगात तुकोबराय वर्णन करतात. तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताचं वर्णन करत नाहीत. या अभंगामध्ये जगातला जो बलवान आहे ना, प्रत्येक माणसाला झोपवणारा, प्रत्येक माणसाच्या कानाखाली मारणारा तो काळ आहे. देवाला माना न माना तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही किती शिकलेले आहात, तुम्ही धनवान आहात, हा छोटा विषय आहे. पण काळ असा आहे, न्यायशास्त्रामध्ये सूत्र आहेत, जन्यानाम जनक कालः. जगात जेवढे पदार्थ जन्माला येतात त्याचा मालक, पुन्हा सांगतो, मालक काळ असतो, देव नसतो मालक. त्याचा मालक काळ असतो. म्हणून आपलं वय सांगावं लागतं. वय सांगणं म्हणजे काळाची जाणीव करून देणे. विठ्ठल विठ्ठल. आणि हा काळ असा आहे, प्रत्येक, जसं लहान मुलाला कळत नाही, हा त्याचा काळ आहे. लक्षात येते, लहान मुलाला कळत नाही, आपण म्हणतो त्याला कळणार नाही, वय लहान आहेत. वय शब्दाचा अर्थ आहे काळ. कळत नाही त्याला, कळण्याचा काळ, मूर्खपणाचा काळ, किशोरावस्था. अभ्यास करायच्या वेळेस अभ्यास करत नाही, सुचत नाही. आणि ज्यांनी काळाचा दुरुपयोग केलेला आहे या जगामध्ये, काळाने त्याला धूळ चारलेली आहे. ईश्वर लांब आहे, भगवंताचा संतांचा आजचा विषयच नाही. आजचा विषय आहे काळाचा. काळ काय करू शकतो, किती ताकद आहे काळामध्ये. या अभंगाची ताकद आहे. संत देखील काळ बनवतो, देव देखील काळ देवाची भेट घालून देतो. आणि या जगात सगळ्यात मोठा दाता असेल तर तो काळ आहे. शेवटच्या चरणात सांगतात, तो का म्हणे मंगळाता, तो का म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी, सुटली गाठी, सुटली गाठी, कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी, अभंगाचं शेवटचं चरण आहे, पण लक्षात ठेवा आणि मरेपर्यंत लक्षात ठेवा, अभंगाचं शेवटचं चरण फार गोड आहे आणि प्रत्येक माणसाने मरेपर्यंत हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुका म्हणे मंगळ आता, आपल्या जीवनामध्ये मंगल करणारा, मंगळाचं दान देणारा. कोण दाता या होनी, काळापेक्षा दाता या जगात कोणी नाहीत, हे लक्षात ठेवा माणसाने. काळापेक्षा जी माणसं पाप करतात, करताना काळ पाहू नका. कोणताही गुंड असेल,
कोणताही पाप करणारा असेल, करताना त्याचा काळ पाहू नका, सडताना काळ बघा त्याचा. काळ असा आहे, हिंदीमध्ये म्हण आहे, जब भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, ये अर्धी म्हण आहे. जब लेता है ना, चमड़ी उधेड़ के लेता है.